मी वारंवार सांगतो की नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड महापालिकेच्या क्षेत्रात अशोक चव्हाणांनी 1 गुंठाही 1 इंचही जागा शिल्लक ठेवली. कुठल्या तरी सन्मान टावरवाल्याला महात्मा फुलेची मार्केट दिली, तरोडेकर मार्केट दिली. हा जो काही उद्योग आहे कोटीत कमवायचा आणि हजारात खर्चायचा, त्याचं हे पाप या निमित्तानं उघडं पडलं. एक तर परमेश्वराचे पहिल्यांदा उपकार आहे की त्या घरातली मंडळी काही कामाच्या निमित्तानं बाहेर गेलेली आणि सुदैवाने याच्यामध्ये मनुष्यहानी काही झाली नाही. परंतु आम्ही नेहमी सांगत होतो याच्यात राजकारण कोणी करण्याचा विषय नाही आहे. परंतु नांदेडमधल्या जमिनी जी बिल्डरच्या घशात घातल्या गेल्या त्याच्यातलं एक पाप त्या निमित्तानं उघडं झालेलं आहे. मी जी माहिती घेतली आमचे माजी महापौर माजी आमदार कोकणासाहेब असतील, तिथं माजी नगरसेवक मंडळी असेल, त्याच्यामध्ये 30 फुटाचा रस्ता पूर्वी हमालपुरेला प्रकाश मुदोळकरांच्या घरापर्यंत जाईल अशा पद्धतीचा रस्ता त्या प्लॅनमध्ये आहे. तो देखील रस्ता बंद करू आणि कोणालाही जनतेला दिसू नये अशा पद्धतीचे सगळे टीन शेड बाजूला लावून त्या ठिकाणी काम चालू. आता आपण बघितलं जो भीम कोसळला आहे, जी भिंत कोसळली, त्या भिंतीला परमिशन कशी दिली, त्या भिंतीपासून घराचं अंतर किती आहे. तुम्ही एखाद्याने घराची परमिशन मागितली तर त्याला इंच लावून मोजता, पण इथं गरिबाच्या घराच्या जवळ भिंत बांधताना गरिबाच्या दारात इकडं भिंत बांधायला परवानगी दिली कशी. मुळात त्याची चौकशी झाली पाहिजे. ही महसूलची जमीन अगोदर कोणी घेतली, नंतर कशी विकली. एकीकडे महसूलचा कायदा आहे की अशा पद्धतीच्या जमिनी खाजगी बिल्डरला देण्यात येणे, मग दिल्या कशा. सगळ्या गोष्टीची चौकशी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. या लोकांचं पुनर्वसन पक्क्या घरासहित सरकारने केलं पाहिजे, महानगरपालिकेनं केलं पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या बिल्डरनी ज्या पद्धतीने हे काम केले त्या बिल्डरकडून यांच्या घराचा मावेजा वसूल केला पाहिजे.